नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 53 आहे, ज्यामध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2025 अर्थात आपली टीईटी एक्झाम जे की मित्रांनो येत्या 23 नोव्हेंबर रोजी होणारी आहे। आणि आजपासून पाहिलं तर परीक्षा आपल्याकडे फक्त मित्रांनो आता शेवटचे 4 दिवस मित्रांनो शिल्लक राहिलेले आहेत आणि आपण या उर्वरित दिवसांमध्ये प्रत्येक सब्जेक्टनुसारचे संपूर्ण काही परीक्षाभिमुखाशी अतिशय महत्त्वाची अतिसंभव प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करत आहोत। जर मित्रांनो तुम्हाला आपल्या व्हिडिओचे अपडेट वगैरे मिळत नसतील तर फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला परीक्षेपूर्व संपूर्ण काही अपडेट मिळत असतील। व त्यासोबतच जर तुम्ही मागील व्हिडिओचे पार्ट वगैरे पाहिले नसाल तर परीक्षेपूर्व तुम्ही ते देखील संपूर्ण व्हिडिओचे पार्ट्स पाहून घ्या, कारण का त्यामध्ये आपण प्रत्येक सब्जेक्टनुसार जेवढे काही अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सर्व काही आपण त्यामध्ये तुम्हाला कव्हर करून दिलेले आहेत आणि त्या सर्वांची लिंक्स किंवा जे व्हिडिओज आहेत ते आपल्या चॅनलच्या तुम्हाला डॅशबोर्डमध्ये जे मित्रांनो पाहायला मिळणारी असतील। चला मित्रांनो, पाहू आपल्याच्या भागामधील काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न। तर मित्रांनो, आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला काय म्हणतो पहा की 16व्या शतकाच्या उत्तरार्धात जनतेच्या हक्काची पायमल्ली होऊ लागली, कारण तर त्यामागचं कारण काय होतं? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की राजसत्ता प्रबळ जी आहे ती बनलेली होती। तर 16व्या शतकामध्ये युरोपमध्ये राजेशाही प्रबळ झाली आणि राज्याच्या जे काही अधिकारांना आव्हान देणारी कोणतीही संस्था त्या ठिकाणी राहिलेली नाही, ज्यामुळे जनतेच्या हक्काची पायमल्ली त्यावेळी झालेली होती। म्हणून पर्याय नंबर ब हे या ठिकाणी याचं उत्तर जे की होणार असेल। आणि तुमच्या रविवारची जी आपली येणारी टीईटी एक्झाम आहे त्यामध्ये देखील तुम्हाला या प्रकारचेच प्रश्न आणि या लेवलमध्येच तुम्हाला संपूर्ण काही प्रश्न त्या ठिकाणी पाहायला मिळणारे असतील मित्रांनो। त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 2 असा आहे, जिंजीचा किल्ला सध्याच्या डॅश राज्यामध्ये आहे, जे की कोण्या राज्यामध्ये? तर जिंजीचा हा जो किल्ला आहे सध्याच्या तामिळनाडू राज्यातील वेलापूर या जिल्ह्यामध्ये आहे। तर याचं काय उत्तर होईल? जे की पर्याय नंबर ए हे याचं उत्तर जे आहे थोडक्यामध्ये होणार असेल। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 3 असा आहे, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा। या ठिकाणी जोड्या आहेत आणि या ठिकाणी आपल्याला त्याची चुकीची जोडी ओळखायची आहे। तर यामधली जी चुकीची जोडी आहे ती आहे पर्याय नंबर ड, जे की सोशल सर्व्हिसेस लीग न्यायमूर्ती रानडे। तर याची चुकीची जोडी आहे, कारण का सोशल सर्व्हिस लीगची स्थापना न्यायमूर्ती रानडे यांनी नव्हे तर नामदार गोखले यांचे सहकारी नारायण मल्हार जोशी यांनी जे थोडक्यामध्ये 1911 मध्ये जे की केलेलं होतं, त्यामुळे ही जोडी थोडक्यामध्ये चुकीची आहे। तर बाकी सर्व जोड्या या ठिकाणी बरोबर आहेत, ही जोडी चुकीची आहे। तर तुम्हाला जोडे लावामध्ये ह्या प्रकारचे प्रश्न थोडक्यामध्ये विचारले अपेक्षित आहेत मित्रांनो। त्यानंतरचा प्रश्न आपला 4था असा आहे, हर्षवर्धन, प्रवर्षण, हल, महेंद्रवर्मन या विविध घराण्यातील राज्यामध्ये काय साम्य आहे? तर या सर्वांमध्ये जे की काय साम्य आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की हे सर्वजण थोडक्यामध्ये लेखक आहेत, त्यामुळे हे सर्वजण साम्य आहे। तर हर्षवर्धन जे की नाटककार, पुन्हा प्रवर्सन मराठी प्राकृत कवी, त्यानंतर हल जे की प्राकृत कवी आणि गाथा सबसे होता, आणि जे महेंद्रवर्मन आहे जो की एक नाटककार होतात। हे विविध घराण्यामधील राजे असले तरी त्यांच्यात लेखक हे असणे हे एक साम्य आहे, त्यामुळे हे संपूर्ण जे याचं उत्तर पर्याय नंबर ब हे होणार असेल मित्रांनो। त्यानंतरचा प्रश्न 5वा असला आहे, अम्फी थिएटर रंगमंडळ ज्याला आपण म्हणतो, तर हा मूळचा डॅश वास्तू प्रकार आहे। तर कशाचा वास्तू प्रकार आहे हा? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की रोमन। तर अम्फी थिएटर हा मूळचा रोमन वास्तू प्रकार आहे। हे गोलाकार किंवा अंडाकृती खुले क्रीडांगण जे की असायचे। पर्याय नंबर याचं ब, जे की उत्तर होणार असेल। तर मित्रांनो, जर तुम्ही अजूनही आपल्या टीईटी एक्झामच्या स्पेशली टीईटी टेस्ट सिरीज बॅचमध्ये तुम्ही एनरोल केला नसाल तर मित्रांनो तुमच्याकडे अजूनही शेवटची शिल्लक संधी मित्रांनो उपलब्ध आहे, कारण का परीक्षाभिमुख अशी संपूर्ण काही अतिशय महत्त्वाची अतिसंभव प्रश्न आपण त्यामध्ये तुम्हाला ॲड करून दिलेले आहेत। ज्या कोणी विद्यार्थ्यांचा अभ्यास वगैरे झाला नाही, ज्यांना वाटतं की येणाऱ्या टीईटी एक्झाममध्ये त्यांना कमी गुण मिळू शकतात किंवा मिळतात, तर त्या विद्यार्थ्यांनी लगेचच्या लगेच मित्रांनो आपले स्पेशली असलेली टीईटी टेस्ट सिरीजची बॅच एनरोल करून घ्या। त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिलेली आहे या व्हिडिओच्या, तिथून तुम्ही एनरोल करून घ्या। त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर व त्यासोबतच परीक्षाभिमुख अशी संपूर्ण अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न त्यामध्ये तुम्हाला ॲड करून दिलेले आहे। जरी तुमचा अभ्यास जरी झाला नसला तरी मित्रांनो त्यामधून तुम्हाला भरपूर प्रश्नांच्या सरावाद्वारे जे परीक्षेमध्ये अपेक्षित प्रश्न आहेत ते सर्व त्या ठिकाणी तुम्हाला सोडवायला जे आहे ते मिळणारे असतील। व त्यासोबतच तुम्हाला एकूण 150 पैकी किती गुण हा मिळू शकतो हे देखील त्या ठिकाणी तुम्हाला अॅनालाइज करता येणार असेल। तर जे कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली ती स्पेशली बॅच जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या। आणि जो कूपन कोड आहे मित्रांनो जो की टीईटी 50 हा जो कूपन कोड त्या ठिकाणी टाकला तर मित्रांनो आपल्या टेस्ट सिरीजच्या बॅचवर तुम्हाला 50% तब्बल त्या ठिकाणी ऑफ जे आहे ते मिळणार आहे। त्यामुळे ज्यांनी अजूनही या टेस्ट सिरीजचा आपले जे सोडवले नसेल किंवा त्यांनी
अनुभवली नसेल तर त्या विद्यार्थ्यांनी लगेचच्या लगेच आपली ॲपमधून जाऊन टेस्ट सिरीज सोडवा. आणि ज्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण अभ्यास झाला आहे त्यांना वाटतं की 150+ आपला स्कोर किंवा 150च्या आसपास आपला स्कोर जाऊ शकतो किंवा 100+ जो आपला स्कोर जाऊ शकतो, त्या विद्यार्थ्यांनी देखील स्वतः अभ्यासण्यासाठी मित्रांनो नक्कीच्या नक्की आपली जी आहे थोडक्यामध्ये टेस्ट सिरीज जॉईन करून घ्या. आणि जो सब्जेक्ट तुमचा वीक आहे त्या ठिकाणी अभ्यासासाठी परिपूर्ण आपण तुम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन जे आहे ते केलेलं आहे. त्यानंतर वळू आपल्या पुढील प्रश्नाकडे, जो की प्रश्न क्रमांक 6 असा आहे. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील गणराज्य या शब्दाचा अर्थ काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की क. राज्यप्रमुख हा निवडून आलेला असतो, त्याला ते वंशपद जे आहे वंश परंपरेने मिळत नाही. तर भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील गणराज्य या शब्दाचा अर्थ आहे की राज्यप्रमुख म्हणजे की जे राष्ट्रपती आहेत हा निवडून आलेला असतो, वंश परंपरेनं नाही. म्हणून पर्याय नंबर क उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला पुढील 7वा प्रश्न आहे. तामिळनाडू जसे चेन्नई तसेच लक्षद्वीपला हे काय येणार असेल? तर यामध्ये पाहू शकता तामिळनाडूची राजधानी चेन्नई आहे, त्याचप्रमाणे लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती आहे? तर ती आहे ऑप्शन नंबर ए जे की कवरत्ती ही जी आहे थोडक्यामध्ये जी की याची राजधानी आहे. म्हणून पर्याय नंबर ए याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 8वा असा आहे. 1857च्या उठावानंतर बेगम हजरत महल यांनी डॅश मध्ये आश्रय घेतला, तर कोण्या ठिकाणी आश्रय घेतला होता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की नेपाळ या ठिकाणी जे आहे थोडक्यामध्ये बेगम हजरत महल यांनी जे आहे थोडक्यात आश्रय घेतलेला होता. तर 1857च्या उठावानंतर लखनौचे नेतृत्व करणाऱ्या बेगम हजरत महल यांनी पराभवानंतर नेपाळमध्ये जे आहे तो आश्रय घेतलेला होता. त्यानंतरचा पुढील आपला 9वा प्रश्न आहे, जो की जोड्या लावा मधला आहे, ज्यामध्ये आपल्याला 2 गटे आहेत, अ गट आणि ब गट. यामध्ये ग्रंथ आणि त्या ग्रंथाच्या संबंधितची काही विधाने आहेत त्यांच्या जोड्या लावायच्या आहेत. तर यामध्ये पाहू आपण सुरुवातीला, तर जे सुरुवातीला ऋग्वेद आहे, ऋग्वेदाची जोडी कशाची येणारी असेल? तर ती आहे निसर्गाचे काव्यमय वर्णन यामध्ये येणार आहे. तर युजरवेद, तर युजरवेद काय संबंधात आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की यज्ञात वापरायचे मंत्र म्हणून याचं जे की 3 ला येणार असेल. आणि सामवेदामध्ये काय आहे? तर ऋग्वेदातील ऋचा ताला सुरा जे की गायनाचे हे यासोबत येणार असेल. त्यानंतर अथर्ववेद हे काय यासोबत येणार असेल? जे की दैनंदिन जीवनातील अडचणी आणि संकटावर उपाय या प्रकारे याचे जे आहे ते जोड्या असणारे असतील. तर या जोड्या आपल्याला कायामध्ये दिसून येतात, हे आपल्याला पाहावयाचं आहे. तर या जोड्या आपल्याला पर्याय नंबर अ मध्ये जे की पाहायला मिळतात. म्हणून पर्याय नंबर याचं 4 हे जे आहे अचूक उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 10वा असा आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे कार्यालय डॅश येथे आहे, तर कोण्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ए जे की द हेग या ठिकाणी जे आहे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं जे की कार्यालय आहे. तर हे कोण्या ठिकाणी, जे की कोण्या देशामध्ये आहे? तर हे नेदरलँड देशामधील द हेग या जे ठिकाणी आहे. पर्याय नंबर अ याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. आणि तुम्हाला मित्रांनो परीक्षेमध्ये देखील सेम या प्रकारची जी काही आपला परिसर अभ्यास किंवा सामाजिक शास्त्राचा टॉपिक आहे त्यामुळे तुम्हाला असे प्रश्न सर्व काही पाहायला मिळणारे असतील. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 11. रासपुतीन हा डॅश महंत होता, तर कोणता महंत होता? रासपुतीन. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ए जे की रशियन. तर रासपुतीन हा रशियन झार निकोलस दुसरा च्या दरबारातील एक वादग्रस्त जो की महंत होता. पर्याय नंबर अ याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला 12वा प्रश्न असा आहे. 2 महायुद्धाच्या दरम्यान डॅश वर्षाचा कालावधी होता, जे की पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध यामध्ये थोडक्यामध्ये जे की किती वर्षाचा कालावधी होता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की 20. 2 महायुद्धाच्या दरम्यानचा कालावधी अंदाजे आहे हा 20 वर्षाचा होता, ज्यामध्ये पहिलं महायुद्ध कधी झालं होतं? तर ते आहे 1914ला सुरू झालं आणि 1918ला ते संपलं आहे. त्यानंतर दुसरं महायुद्ध कधी झालं? तर दुसरं महायुद्ध 1939ला सुरू झाले, त्यानंतर 1945ला जे आहे थोडक्यामध्ये संपलेलं होतं. यामध्ये तब्बलता पाहिलं तर साधारणतः 20 वर्ष, जे की टोटली आपण यांचा वजा केला तर या ठिकाणी 21 वर्ष होतं, पण पर्यायामध्ये आपल्याला 20 वर्ष दिलेलं आहे म्हणून पर्याय नंबर याचा ए हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील 13वा प्रश्न असा आहे. खाजगी मालमत्तेचा अधिकार, उपभोक्त्याचा सार्वभौमत्व, किंमत यंत्रणा, सरकारची कमीत कमी भूमिका ही डॅश वैशिष्ट्ये आहेत. तर ही कशाची वैशिष्ट्ये आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ जे की भांडवलशाहीची संपूर्ण काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. म्हणून पर्याय नंबर अ याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे. भारताच्या संविधानात भाषा नोंदविल्या आहेत, तर किती भाषा जे की अधिकृत संविधानिक भाषा आहेत? तर असा देखील प्रश्न हा येऊ शकतो. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब जे की 22. तर भारताच्या संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये अधिकृतपणे जे की 22 भाषेची नोंद केलेली आहे. पर्याय नंबर ब याचं जे की उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील 15वा प्रश्न असा आहे. डॅश याने स्वीकारलेल्या
प्रोटेस्टंट पंथाच्या शाखेस प्युरिटीन म्हटले जाते, तर कशाला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्याय ए, जे की जॉन कॅल्विन याने जे आहे जे की स्वीकारलेल्या प्रोटेस्टंट पंथाच्या जे की शाखेस प्युरिटीन असं जे आहे ते म्हटलं जातं. की पूर्वी ब्रिटिश सरकारच्या उत्पादनाचे साधन डॅश हे होते, तर यापैकी काय जे की पूर्वी ब्रिटिश सरकारच्या उत्पादनाचं साधन होतं? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की क, शेतसारा. तर ब्रिटिश सरकारच्या उत्पादनाचे सर्वात मोठं साधन म्हणजे की शेतसारा, ज्याला आपण भूमहसूल असं म्हणतो, तर हे होते, ज्यासाठी त्यांना कायमधारा रयतवारी व महलवारी पद्धती जे की सुरू केलेल्या होत्या. म्हणून पर्याय नंबर क याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला क्वेश्चन 17वा असा आहे, 24 ऑक्टोबर हा डॅश म्हणून साजरा करण्यात येतो, तर कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की संयुक्त राष्ट्र दिन म्हणून जे आहे ते साजरा करण्यात येतं. तर 24 ऑक्टोबर हा दिवस संयुक्त राष्ट्र दिन म्हणून साजरा करण्यात येतो, कारण याच दिवशी 1945 मध्ये जे आहे संयुक्त राष्ट्र संघाची ही स्थापना झालेली आहे, त्या कारणास्तव हा जे की साजरा केला जातो. त्यानंतर आपला पुढील प्रश्न, अचूक पर्याय ओळखा यापैकी. तर आधुनिक काळात प्रत्यक्ष लोकशाही अस्तित्वात नाही, कारण त्यामागचं कारण काय? तर अ आहे लोकसंख्येतील वाढ झाली, ब आहे प्रदेशांचा विस्तार वाढला, क आहे सार्वजनिक प्रश्न गुंतागुंतीचे बनले. तर यापैकी याचं कोणतं योग्य पर्याय आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, जे की वरीलपैकी सर्व बरोबर आहे. तर कारण का? कारण आधुनिक काळामध्ये प्रत्यक्ष लोकशाही अस्तित्वात नसण्याची कारण म्हणजे की लोकसंख्येतील वाढ, प्रदेशांचा विस्तार वाढला आणि सार्वजनिक प्रश्न जे की गुंतागुंतीचे बनलेले आहेत. म्हणून पर्याय नंबर ड याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, शिवाजी महाराजांनी मुख्यत्वे सुरतेवर जे की स्वारी का केली? तर सुरतेवर का जे की स्वारी केली होती? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की क, स्वराज्याचे नुकसानाची भरपाई करून बादशहाच्या प्रतिष्ठेला धक्का द्यायचे होते म्हणून. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी करण्याचं मुख्य उद्दिष्ट जे की स्वराज्याची नुकसानाची भरपाई करण्यासाठी संपत्ती मिळवणे आणि बादशहाच्या प्रतिष्ठेला जे की धक्का देणे हे होतं. म्हणून पर्याय नंबर क याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 20वा प्रश्न, वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही डॅश हे होते, तर कोण होते त्यांचं नाव? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, जे की विनोबा भावे. जे वैयक्तिक सत्याग्रह घडलं जे की ज्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू हे देखील समाविष्ट होते, परंतु विनोबा भावे हे जे आहे त्यामधले जे की प्रमुख होते. म्हणून पर्याय नंबर याचं ड हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 21वा, डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॅश यांनी केली. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ए, जे की महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी जी आहे ती केलेली आहे. तर डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1906 मध्ये जे की झालेली आहे आणि ही महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेली आहे. त्यानंतरचा 22वा प्रश्न आपला, मिरत कट खटल्यात पुढीलपैकी कोणाला ब्रिटिश सरकारने अटक केली नव्हती? तर केली नव्हती असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, जे की राजेंद्र लाहरी यांना जे आहे अटक केलेली नव्हती. तर मिरट कट खटला जो आहे मुख्यतः थोडक्यामध्ये 1929चा हा खटला आहे. हा साम्यवादी नेत्याविरुद्ध होता. राजेंद्र लाहरी यांचा समावेश काकोरी कटात होता आणि त्यांना 1927 मध्ये फाशी देखील देण्यात आलेली होती. पर्याय नंबर याचं ड हे उत्तर होणार असेल. त्यानंतर 23वा प्रश्न, मध्य प्रदेशातील डॅश येथील अश्मयुगातील गृहचित्रे प्रसिद्ध आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब, भीमबेटका हे जे याचं उत्तर होणार असेल. तर मध्य प्रदेशातील भीमबेटका येथील अश्मयुगातील गृहचित्रे हा युनेस्को जागतिक वारसा स्थळामध्ये प्रसिद्ध देखील आहेत. पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 24वा प्रश्न, ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होत नाही त्या काळास डॅश काळ असे म्हणतात. तर कोणता काळ म्हणतात? तर त्याला जे आहे थोडक्यामध्ये प्रोग ऐतिहासिक काळ असं जे आहे ते म्हणतात. म्हणून पर्याय नंबर याचं क हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 26वा प्रश्न, सोनेरी गरुड पक्षाचे चिन्ह डॅश घराण्याचं आहे. तर कोण्या घराण्याचं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की चालुक्य या घराण्याचं आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला 26वा, भारतीय प्रबोधन म्हणजे मुख्यत्वे डॅश हे होय. तर कशाला होय, कशाला म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की क, वैचारिक जागृती याला जे आहे ते म्हटलं जातं. तर भारतीय प्रबोधन म्हणजे मुख्यतः वैचारिक जागृती होय, ज्यामुळे विवेकवाद, मानवतावाद आणि स्वातंत्र्य जे काही मूल्य आहेत याचा उदय झालेला आहे. म्हणून पर्याय नंबर क याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 27वा प्रश्न, खालीलपैकी कोणता शोध होल्टमांटने जे की लावलेला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की शरीरातील रक्त हृदयापासून निघून रक्तवाहिनीद्वारे सर्व शरीरभर पसरते याचा शोध जे आहे थोडक्यात होल्टमांटने जे की लावलेला आहे. पर्याय नंबर ए याचं उत्तर होणार असेल.
त्यानंतर आपला पुढील 28वा प्रश्न असा आहे, डॅश संस्थानावरील लढाईची योजना ऑपरेशन पोलो या सांकेतिक नावाने ओळखली जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी, हैदराबाद या जी आहे थोडक्यामध्ये नावाने ओळखली जाते. तर ऑपरेशन पोलो हे सांकेतिक नाव हैदराबाद संस्थानावरील लढाईच्या पोलीस कारवाईच्या योजनेतील दिले होते, ज्याद्वारे हैदराबाद संस्थानाचे भारतात विलीनीकरण जे आहे ते करण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा आपला 29वा प्रश्न, उपराष्ट्रपती डॅश पदसिद्ध सभापती असतात कशाचे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, जे की राज्यसभेचे पदसिद्ध जे की सभापती असतात. त्यानंतरचा आपला 30वा प्रश्न, कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की क, कोलकाता. तर पर्याय नंबर याचं कोलकाता म्हणजेच की सी हे उत्तर होणार असेल. तर अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश कोलकाता उच्च न्यायालयाच्या कक्षेमध्ये होतो, हे आम्ही लक्षात ठेवून घ्या. त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न असा आहे, भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील डॅश शब्दाचा अर्थ म्हणजे की लोकांकडे अंतर्गत किंवा बाह्य स्वरूपाचे निर्णय घेण्याचा सर्वोच्च अधिकार आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की सार्वभौम. तर भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील सार्वभौम या शब्दाचा अर्थ हा होतो. पर्याय नंबर याचं ब हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, भारतात राजा, महाराजा, राव बहादूर यासारख्या पदव्या रद्द केल्या आहेत, कारण त्यामागचं कारण काय आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ब, लोकांमध्ये श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेद दाखवणाऱ्या पदव्या देण्यास संविधानाने जी आहे ती बंदी घातलेली आहे. तर कोणत्या अनुच्छेदानुसार? तर अनुच्छेद 18 नुसार जे आहे, जे की समानतेच्या हक्कानुसार यामध्ये जे आहे असल्या कोणत्याही पदव्यावर जे आहे जे की संविधानाने बंधन जे की घातलेलं आहे, म्हणून पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, छत्रपती शिवराय औरंगजेब बादशहाच्या भेटीस आग्रा दरबारात गेले, त्या दिवशी औरंगजेबाचा वाढदिवस होता, तर कितवा वाढदिवस होता असा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की त्याचा 50वा वाढदिवस होता. छत्रपती शिवराय जेव्हा औरंगाबाद दरबारात गेले होते भेटीसाठी, त्या दिवशी त्याचा 50वा वाढदिवस होता. थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर ही घटना आहे 12 मे 1666 रोजीची. पर्याय नंबर ब याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील असा आहे 34वा, अनाथ बालिकाश्रमाची स्थापना डॅश यांनी केली, तर कोणी केली होती? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की क, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जी आहे ती केली होती, जे की अनाथ बालिकाश्रमची स्थापना. तर कधी केली असा प्रश्न आल्यास ते आहे 1896 साली जी आहे थोडक्यामध्ये केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न 35वा, इसवी सन 1215 मध्ये इंग्लंडच्या राजाला राज्यांच्या हक्कावरील काही मर्यादा स्वीकार करावा लागला. हा करार नावाने जे की डॅश प्रसिद्ध आहे, तर कोणत्या जे की नावाने हा करार प्रसिद्ध आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की क, मॅग्ना चार्ट. तर मॅग्ना चार्ट या नावाने थोडक्यामध्ये हा प्रसिद्ध आहे, म्हणून पर्याय नंबर क याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला क्वेश्चन नंबर 36वा असा आहे, खालील जोड्यांमधील कोणत्या जोड्या स्थानिक कारभारातील आपला सहभाग दर्शवतात? तर यामध्ये जोड्या आपल्याला योग्य त्या ठिकाणी सांगायच्या आहेत. पहिली आहे नागरिकांची सनद आणि त्याच्यासोबत आहे नागरिकांचा अधिकार. ब आहे माहितीचा अधिकार, परिणामकारक सहभाग. क आहे प्रसार माध्यम, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभाराचे मूल्यमापन. आणि ड आहे सोयीसुविधा संघटना डॅश जे की स्वावलंबनाची भावना. तर यापैकी कोणत्या जोड्या जे की सहभाग दर्शवतात? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ड, अ ब क ड यापैकी सर्व या ठिकाणच्या जोड्या बरोबर आहेत. त्यानंतर आपला पुढील प्रश्न असा आहे, जो की प्रश्न काय म्हणतो पहा, सयाजीराव गायकवाड हे डॅशचे शासक होते, तर कशाचे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, जे की बडोदाचे शासक जे आहे ते होते. पर्याय नंबर ड हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला पुढील प्रश्न, स्त्री धर्मनीती या ग्रंथाचा लेखक डॅश हे होत, तर कोण? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की पर्याय यापैकी अ, पंडिता रमाबाई या जे थोडक्यामध्ये होत्या. पर्याय नंबर ए याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील 41वा प्रश्न, चौसाईच्या लढाईनंतर ने शेरशाह हे नाव धारण केले, तर कोणी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की क, शेरखान. तर चौसाईच्या लढाईनंतर शेरखान यांनी शेरशाह हे जे आहे नाव धारण केलेलं होतं. आणि ही लढाई कधी झाली होती? तर ही लढाई झाली होती 1539 साली जे थोडक्यामध्ये झालेली होती. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे 40वा, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ ही शासन व्यवस्थेची क्षेत्र स्वतंत्र हवीत, त्या योगे समाजात स्वातंत्र्य, समता, जीवित व वित्तीची हमी निर्माण होईल, हा डॅश सिद्धांत आहे, तर कोणता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की सत्ता विभाजनाचा हा थोडक्यामध्ये जो की सिद्धांत आहे, म्हणून पर्याय नंबर ए या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला पुढील 41वा प्रश्न, भारतीय निवडणूक आयुक्ताची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाचा असतो?
तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ब, राष्ट्रपती यांचा जो थोडक्यामध्ये हा अधिकार आहे, म्हणून पर्याय नंबर ब याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा आपला 42वा प्रश्न, जात, धर्म, वंश, लिंग, संपत्ती आणि सामाजिक स्थान यावर आधारित भेदभाव न करता प्रत्येक व्यक्तीचा दर्जा समान मानणे व सत्ता, मान्यता आणि संसाधनातील तिचा वाटा तिला प्राप्त होणे म्हणजे काय, तर त्याला काय म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की क, सामाजिक न्याय असं जे आहे त्याला म्हटलं जातं, ज्याला आपण इंग्लिशमध्ये सोशल जस्टिस असं देखील थोडक्यामध्ये म्हणतो. त्यानंतर प्रश्न 43 आपला, गोपाळबाबा वलंकर यांनी डॅश या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन केले, तर कोण्या पुस्तकातून? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की विटाळ विध्वंसन या पुस्तकातून अस्पृश्यतेच्या थोडक्यामध्ये विखंडन जे आहे ते केलेलं आहे, म्हणून पर्याय नंबर ए याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा क्वेश्चन 44 आपला, अष्टधाई अर्थशास्त्र थेरीगाथा हे ग्रंथ डॅश या काळातील होत, कोण्या? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की मौर्य या जे आहे काळातील होत, म्हणून पर्याय नंबर ए याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा आपला 45वा प्रश्न, भारतीय निमलष्करी दलात पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही, तर यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क जे की जलद कृती दल याचा थोडक्यामध्ये समावेश होत नाही. तर जलद कृती दल म्हणजे ज्याला आपण रॅपिड ॲक्शन फोर्स असं देखील म्हणतो, हे केंद्रीय राखीव पोलीस दलाचा हा एक भाग आहे आणि ते निमलष्करी दलामध्ये जे की समाविष्ट होत नाही, म्हणून पर्याय नंबर क याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा 46वा प्रश्न, शाळा व महाविद्यालयातील प्रवेशासंदर्भातील स्त्रिया व दुर्बल घटकांसाठी राखीव जागा असतात हे डॅशचे उदाहरण आहे, तर कशाचं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की समानता अधिकाराचं जे की एक उदाहरण आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, पुढीलपैकी कोणते नेते प्रार्थना समाजाचे नेते नव्हते यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की गोपाळ गणेश आगरकर हे जे आहे थोडक्यामध्ये नव्हते. तर गोपाळ गणेशकर आगरकर हे प्रार्थना समाजाचे नेते नव्हते, तर ते समाजसुधारक आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीशी संबंधित होते. तर आत्माराव तरखडकर, राघव भांडरकर आणि न्यायमूर्ती रानडे हे संपूर्ण प्रार्थना समाजाचे नेते होते. पर्याय नंबर क हे याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा 48वा प्रश्न, 1556 मध्ये भारतात पहिले मुद्रणालय डॅश येथे सुरू झाले, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की गोवा येथे जे आहे ते सुरू झालं. त्यानंतरचा आपला 49वा प्रश्न, पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॅश हे होते, तर त्यांचं नाव काय? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी जे की वुड्रो विल्सन हे जे आहे थोडक्यामध्ये होते. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न असा आहे, 1921 सालच्या वॉशिंग्टन परिषदेच्या आयोजनामागे प्रमुख कारण काय होते किंवा कोणतं होतं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की जपानच्या नाविक शक्तीचे खच्चीकरण करण्यासाठी हे जे आहे थोडक्यामध्ये 1921 सालच्या वॉशिंग्टन परिषदेचं आयोजनामागचं प्रमुख कारण होतं. पर्याय नंबर याचं जे की ब हे याचं उत्तर मित्रांनो थोडक्यामध्ये होणारे असेल. तर मित्रांनो असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले जे की टॉप 50 क्वेश्चन होते जे की आपण या भागात पाहिलेले आहेत. तर उर्वरित काही दिवसांमध्ये आपण जास्तीत जास्त संपूर्ण काही परीक्षाभिमुख अभ्यासक्रमाचा मित्रांनो या ठिकाणी आपण प्रश्न कव्हर करणार आहोत. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जे कोणी विद्यार्थी अजूनही आपली टीईटी टेस्ट सिरीज स्पेशली बॅच जॉईन केलं नसेल त्यांनी लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या. कुपन कोड आहे आपला TET50 आणि यामधून तुम्ही जास्तीत जास्त आपले PYQ पेपर सोडवा, त्यासोबतच एक्सपेक्टेड क्वेश्चनची सिरीज सोडवा आणि त्यासोबतच जेवढे काही सब्जेक्टिव्ह टेस्ट आहेत आणि फुल लेंथ टेस्ट आहे ते संपूर्ण काही त्या ठिकाणी मित्रांनो सोडून घ्यायला मात्र विसरू नका. तर भेटू आपण नवीन पार्टमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन माहितीसोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.